सातारा जिल्ह्यातील जनतेची दूर अवस्था, वाईट अवस्था ह्या असणाऱ्या अधिकारी मंत्र्यांनी करून ठेवलेली आहे। सातारा जिल्ह्याची पूर्वेकडील बाजूस दुष्काळग्रस्त भाग आणि पश्चिमेकडील बाजूस धरणग्रस्त अशी अवस्था या सातारा जिल्ह्याची झालेली आहे। जनता ओरपळत आहे, मात्र अधिकारी एसी मध्ये बसून आणि मंत्री डबक्यातल्या बेडकागत व टेकणागत वावरत आहेत। हार तुऱ्यांमधनं त्यांना बाहेरच निघता येत नाहीये। सातारा जिल्ह्यातील प्रकल्प गेले 20-20 वर्ष रखडलेले आहेत। ज्या ठिकाणी धरणग्रस्तांच्या जमिनी गेल्या त्या धरणग्रस्तांना अजूनपर्यंत न्याय मिळत नाही। अनेक मोर्चे, आंदोलने, वेळ पडली तर जलसमाधी घ्यायची त्यांची तयारी आहे, पण तरीसुद्धा यांना न्याय मिळत नाही। आणि ज्या कॅनलचं, ज्या सिंचनाचं काम सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे ते सुद्धा निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। यामध्ये क्वालिटी बरोबर झालेली नाही आहे। धरणाचे जिथं जिथं काम धरण पूर्ण झालेलं आहे, ज्या जावलीमधल्या हातगेकर धरण, तारळी धरण, पाटण तालुक्यातलं हे गळायला लागलेले आहेत। याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि असणारे अधिकारी, असणारे मंत्री ह्या ठेकेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारीपायी या सातारा जिल्ह्यातील जनतेचं टाळूवरचं लोणी खात्यात आणि त्यामुळे जनता होरपळत बसलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये कोणताही पक्ष हा विरोधकाची भूमिका पार पाडत नाही, फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे विरोधकाची भूमिका पार पाडते आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आंदोलने आणि झगडत आहोत। आणि हे झगडत असताना आम्हाला मात्र तडीपारच्या नोटिसा काढल्या जातात। म्हणजे या अधिकाऱ्यांच्या वाटं जायचं नाही, या मंत्र्यांच्या वाटं जायचं नाही, या असणाऱ्या ठेकेदारांच्या आम्ही वाटं जायचं नाही। आज या प्रकल्पाचे मान्य ज्यावेळेस शिवसेनेचं सरकार होतं 94 साली मुख्यमंत्री मनोहर जोशींनी जे घाटापूर योजनेचं उद्घाटन केलं, आज 2013 साल चालू आहे। जवळजवळ 20 वर्ष हे प्रकल्प का पूर्ण होत नाहीत आणि याचं कोणी दखल घेत नाही याची खंत वाटते। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात सातारा जिल्ह्यातील जेवढे सिंचनाचे प्रकल्प आहेत, जेवढे हे कंत्राटदार, हे ठेकेदार, जेवढे बाहेर आलेले हे ठेकेदार या सातारा जिल्ह्याच्या जनतेचे पैशाचे नासधूस करतात, पैशाची चोरी करतात, योग्य पद्धतीनं कार्य करत नाही, अशा लोकांना जाब विचारायचं काम मात्र हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात करणार आहे। आणि अशा प्रकल्पांना असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित पाहणी करून निकृष्ट दर्जाचं झालेलं काम याच्यावरती असणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करावेत, असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करावेत, असणाऱ्या मंत्र्यांवरती गुन्हे दाखल करावेत। या संदर्भात येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक राहील। सिंचनाचा टक्केवारीचा राक्षस कोण असा तुम्ही प्रश्न केलेला, हा नेमका राक्षस कोण आहे? हेच की सिंचनाच्या टक्केवारीचा राक्षस म्हणजे असणारे मंत्री आणि असणारे अधिकारी यांना हुडकून काढलं पाहिजे आणि यांना नुसतं हुडकून काढून बसलं नाही पाहिजे, जनतेने रस्त्यावरती चपलीने मारलं पाहिजे, चपलीने मारलं पाहिजे। 20-20 वर्ष हे प्रकल्प रखडवलेत फक्त या टक्केवारीच्या पायामध्ये। जनतेचा पैशाचं लूट या लोकांनी केलेले आहे आणि त्याच्यामुळं या ठेकेदारांचं लांबून चालन करून ठेकेदार वेळेत काम पूर्ण करत नाहीत, या ठेकेदारांना मुदतवाढ मिळते, या ठेकेदारांना कुठेही दंडात्मक कारवाई होत नाही, झालेल्या कामाचं निकृष्ट दर्जाचं काम होतं, या ठेकेदारांवरती कुठेही कारवाई की झालेली दिसत नाहीत। मात्र हा विषय हाती घेतल्यापासून आम्हाला 4 वेळा तडीपारच्या ऑर्डर आल्या। असणाऱ्या मंत्र्यांनी ठेकेदारांना आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन सांगितले की मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करा, खंडणीचे गुन्हे दाखल करा। एवढी जर मस्ती आली असेल तर त्यांनी कामाची पाहणी करावी, 20-20 वर्ष प्रकल्प का रखडले हे बघावं। असणाऱ्या ठेकेदारचे, कर्नाटकचे, जे बारामतीचे, जे आंध्रातले ठेकेदार इथं येऊन माजलेले आहेत अशा ठेकेदारांवरती आणि असणारे अधिकारी जे या ठेकेदारांचे पैसे खातात, या ठेकेदारांचे कमिशन खातात, ते झाडाखाली जे झोपा काढतात अशा अधिकाऱ्यांवरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या मंत्र्यांनी दाखल करून दाखवावेत आणि मग आमच्याकडे गुन्हे दाखल करायला यावेत। आम्ही तडीपारी नोटीस आणि असल्या खंडणीच्या न्यायाच्या केसला आम्ही भेट नाही। इथून पुढच्या कालावधीमध्ये जनतेच्या न्याय व हक्कासाठी
या साताऱ्यातले सिंचन प्रकल्प जेवढे रखडले आहेत त्यामुळे सातारा जिल्ह्याची दुरावस्था झाली। या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक राहील आणि जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी राहणार आहे, कारण विरोधक सक्षम विरोधक या सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय आता शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे या विषयांना वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या स्वरूपात करणार आहे आणि हे प्रकल्प होणे एवढे गरजेचे आहेत की दुष्काळग्रस्त भाग अक्षरशः दुष्काळातली जनता होरपळत आहे आणि यांच्या मान महोत्सव घेऊन बायका नाचवायचं काम, कोरेगाव महोत्सव घेऊन बायका नाचवायचं काम केलेलं आहे। जनतेच्या टाळूवरचं लोणी हे लोक खात आहेत। असणारे अधिकारी सुद्धा ज्या पद्धतीने कार्यरत करतात यांच्या असणाऱ्या प्रॉपर्टी या सातारा जिल्ह्यातल्या काढाव्यात। जेवढे अधिकारी इथून बदलून गेलेत तेवढ्या सगळ्यांनी कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी या सातारमध्ये गोळा करून ठेवलेली। कुठनं आला एवढा पैसा? हे पैसे जनतेचे पैसे आहेत आणि महाबळेश्वर, पाचगणी तसेच नवीन महाबळेश्वर, कास, पठार या ठिकाणी या अधिकाऱ्यांच्या प्रॉपर्टी आहेत। हे सर्व भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि असणाऱ्या ठेकेदारांवरती असणाऱ्या अधिकाऱ्यांची सर्व येऊन गेलेल्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करावी, झालेल्या कामाची पाहणी करावी, त्याची क्वालिटी चेक करावी आणि मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। मान महोत्सव घेतला जातो, आता तुम्ही उल्लेख केला, तर मान खटावचे आमदार जयकुमार गोरे आहेत आणि ते सलग 4 वर्ष मान महोत्सव घेत आहे। त्यांचं लक्ष नाही आहे का या योजनांकडे किंवा भ्रष्टाचार? उलट त्यांनी ह्या विषयामध्ये आक्रमक राहायला पाहिजे। मान तालुक्यातल्या जनतेला जर पाणी द्यायचं असेल तर सिंचन दुरुस्त झालं पाहिजे, सिंचनातील घोटाळा बाहेर काढला पाहिजे। उलट त्यांनी ह्या विषयामध्ये आक्रमक झालं पाहिजे। मान मधल्या जनतेला मान महोत्सव गरजेचा नाही, प्यायला पाणी गरजेचं आहे। खटाव मधल्या, कोरेगाव मधल्या जनतेला प्यायला पाणी गरजेचं आहे। त्यामुळं महोत्सव कसले करण्यापेक्षा या विषयाकडे उलट यांनी लक्ष घातलं पाहिजे, हे विषय तडीच नेले पाहिजेत। आज जवळजवळ 4.5 वर्ष झाले, 4 वर्ष झाले आमदार घेऊन, आता 6 महिन्यावरती 1 वर्षामध्ये इलेक्शन लागतील परत। 4.5 वर्षामध्ये सिंचनावरती आंदोलन एकाही ठिकाणी झालं नाही। मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथून पुढच्या कालावधीमध्ये शांत बसणार नाही। सिंचन प्रकल्प कसे पूर्ण होत नाहीत आणि आजपर्यंत या सिंचनामध्ये किती मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय हे उघडकीस आणणं आणि असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करणं, असणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणं एवढंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम राहील आणि असणारे सिंचन प्रकल्प हे योग्यरित्या पूर्ण करून घेणं हेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ध्येय राहील।